जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, खालीलपैकी कोणत्या संस्थेने भारतातील पहिली मोबाईल वैद्यकीय उपकरण कॅलिब्रेशन सुविधा सुरू केली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच IIT मद्रासने भारतातील पहिली मोबाईल वैद्यकीय उपकरण कॅलिब्रेशन सुविधा सुरू केलेली आहे. या सुविधेचा उद्देश काय आहे? तर शहरी आणि ग्रामीण भागातील आरोग्य सेवेतील तफावत भरून काढत देशभरात परवडणारी आरोग्य सेवा पुरवणे हे या मोबाईल सुविधेचं उद्दिष्ट आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. कोणता देश हा आर्टेमिस अकॅडमध्ये सामील होणारा 38वा देश ठरला आहे? तर आता या आर्टेमिस अकॅड करारावर स्वाक्षरी करणारा स्वीडन हा 38वा देश ठरलेला आहे. स्वीडनतर्फे या करारावर स्वीडनचे शिक्षण मंत्री मॅट्स पर्सन यांनी स्वाक्षरी केली आहे. बरं, हे आर्टेमिस अकॅड काय आहे? तर बाह्य अवकाशाच्या शांततापूर्ण शोध आणि वापरासाठी मार्गदर्शक तत्वांचा एक व्यावहारिक संच स्थापित करण्यासाठी या आर्टेमिस अकॅडची स्थापना करण्यात आली आहे. या आर्टेमिस अकॅडमध्ये सामील होणारा 37वा देश कोणता आहे? तर स्वित्झर्लंड हा या आर्टेमिस अकॅडमध्ये सामील होणारा 37वा देश आहे. स्वित्झर्लंडने या करारावर 15 एप्रिल रोजी स्वाक्षरी केली आहे, तर स्वीडनने 16 एप्रिल रोजी केली आहे. बरं, आपला भारत सुद्धा या आर्टेमिस अकॅडमध्ये सामील झाला आहे का? तर आपला भारत सुद्धा या आर्टेमिस अकॅडमध्ये सामील झालेला आहे व या करारावर स्वाक्षरी करणारा आपला भारत हा 27वा देश ठरला होता. बरं, हे जे आर्टेमिस अकॅड आहे हे कधी लॉन्च करण्यात आलं होतं? तर 2020 मध्ये नासा आणि US स्टेट डिपार्टमेंटद्वारे संयुक्तपणे आर्टेमिस अकॅड लॉन्च करण्यात आलं होतं. याचे संस्थापक 8 देश आहेत आणि त्यांची नावे सुद्धा नोट करून घ्या. यामध्ये ऑस्ट्रेलिया, कॅनडा, इटली, जपान, लक्झेंबर्ग, UAE, UK आणि US या 8 देशांचा समावेश होतो. नेक्स्ट क्वेश्चन पहा. कोणत्या देशाचे नागरिक अमेरिकन नागरिकत्व मिळवण्यात प्रथम स्थानावर आहेत? तर आता अमेरिका या देशाचे नागरिकत्व स्वीकारण्यात मेक्सिको या देशाचे नागरिक प्रथम स्थानावर आहेत. 2022 मध्ये मेक्सिकोमधील एकूण 1,28,878 व्यक्तींनी अमेरिकेचं नागरिकत्व स्वीकारलेलं आहे. यात आपला भारत दुसऱ्या स्थानावर आहे. भारतातील 65,960 व्यक्तींनी अमेरिकेचं नागरिकत्व स्वीकारलेलं आहे. तिसऱ्या स्थानावर फिलिपिन्स आहे, चौथ्यावर क्युबा, 5व्यावर डोमिनिकन रिपब्लिक, 6व्यावर व्हिएतनाम, तर 7व्या क्रमांकावर चीन हा देश आहे. चीनमधील एकूण 27,038 व्यक्तींनी 2022 मध्ये अमेरिकेचं नागरिकत्व स्वीकारलेलं आहे. प्रश्न क्रमांक 3. मेन्स विस्डेन लीडिंग क्रिकेटर इन द वर्ल्ड या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर आता मेन्स विस्डेन लीडिंग क्रिकेटर इन द वर्ल्ड या पुरस्काराने पॅट कमिन्स यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. मित्रांनो, ICCचे जे 2023चे पुरस्कार आहेत त्यामध्ये सुद्धा पॅट कमिन्स यांना सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला होता व आता विस्डेनद्वारे लीडिंग क्रिकेटर्स इन द वर्ल्ड या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आला आहे. बरं, हाच पुरस्कार महिलांमध्ये कोणाला देण्यात आला आहे? तर वुमन लीडिंग क्रिकेटर्स इन द वर्ल्ड या पुरस्काराने नेट सायवर ब्रँट यांना सन्मानित करण्यात आला आहे. तसेच विस्डन ट्रॉफीने ट्रेव्हिस हेड, तर लीडिंग T20 क्रिकेटर इन द वर्ल्ड हा पुरस्कार हेली मॅथ्यूज यांना जाहीर झाला आहे. यासच मित्रांनो, विस्डेनने 2024 वर्षातील टॉप 5 क्रिकेटर्सची यादी सुद्धा जाहीर केली आहे. या यादीमध्ये मिचेल स्टार्क, उस्मान ख्वाजा, ॲश्ले गार्डनर, हॅरी ब्रूक आणि मार्क वूड या 5 खेळाडूंचा समावेश आहे. बरं, ही जी यादी आहे ही विस्डेन कधीपासून प्रकाशित करत आहे? तर 1889 पासून विस्डेन दरवर्षी ही यादी प्रकाशित करत आहे. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे? तर फिडे कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच डी गुकेश यांनी या फिडे कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं आहे व आता ही स्पर्धा जिंकणारे ते सर्वात तरुण खेळाडू ठरलेले आहेत. त्यांनी वयाच्या 17व्या वर्षी स्पर्धा जिंकली आहे. याआधी हा विक्रम रशियाच्या गॅरी कास्पारोव्ह यांच्या नावावर होता. त्यांनी वयाच्या 21व्या वर्षी स्पर्धा जिंकली होती. त्यांना आता मागं टाकत डी गुकेश यांनी हा विक्रम आपल्या नावावर केलेला आहे. यासच डी गुकेश फिडे कॅन्डिडेट स्पर्धा जिंकणारे भारताचे दुसरेच बुद्धिबळपटू आहेत. याआधी 2014 मध्ये विश्वनाथन आनंद यांनी ही स्पर्धा जिंकली होती व त्यांच्यानंतर ही स्पर्धा जिंकणारे डी गुकेश हे दुसरेच भारतीय बुद्धिबळपटू आहेत. महत्त्वाचा प्रश्न आहे, नोट करून घ्या. आणि आता प्रश्न क्रमांक 5 पहा. LGBTQ+ समुदायांच्या कल्याणासाठी भारत सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे? तर आता LGBTQ समुदायाच्या कल्याणासाठी भारत सरकारने राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे.
मित्रांनो, 2023च्या सुप्रियो चक्रवर्ती विरुद्ध भारत सरकार केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने अशी समिती स्थापन करण्याची सूचना केंद्र सरकारला दिली होती. त्यानुसार आता ही समिती स्थापन करण्यात आली आहे. हे जे राजू गोबा आहेत हे केंद्रीय गृह सचिव आहेत. प्रश्न क्रमांक 6. उझबेकिस्तानमधील आर्म फोर्सेस अकादमीमध्ये हायटेक IT प्रयोगशाळेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर आता उझबेकिस्तानमधील आर्म फोर्सेस अकादमीमध्ये हायटेक IT प्रयोगशाळेचे उद्घाटन हे भारताचे लष्कर प्रमुख मनोज पांडे यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल मनोज पांडे हे 15 ते 18 एप्रिल दरम्यान उझबेकिस्तानच्या दौऱ्यावर गेले होते व त्या दरम्यानच त्यांनी या प्रयोगशाळेचं सुद्धा उद्घाटन केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 7. जस्ट अ मर्सिनरी नोट्स फ्रॉम माय लाईफ अँड करिअर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचं पुस्तक आहे. येणाऱ्या एक्झाममध्ये 100% आपल्याला यावर प्रश्न पाहण्यास मिळेल, कारण हे जे पुस्तक आहे हे पुस्तक डी सुब्बाराव यांनी लिहिलेलं आहे. बरं, हे डी सुब्बाराव कोण आहेत? तर डी सुब्बाराव हे RBIचे 22वे गव्हर्नर होते व त्यांनी आता जस्ट मर्सिनरी नोट्स फ्रॉम माय लाईफ अँड करिअर या नावाने हे पुस्तक लिहिलेलं आहे. मित्रांनो, याआधी सुद्धा काही महत्त्वपूर्ण पुस्तके प्रकाशित झाली आहेत, ते सुद्धा आपण एकदा रिवाइज करून घेऊया. तर पहा, विजया देवी राणे यांचं मेकर ऑफ मॉडर्न गोवा द अनटोल्ड स्टोरी ऑफ प्रताप सिंह राणे हे पुस्तक प्रकाशित झालं आहे. सॅम पित्रोदा यांचं द आयडिया ऑफ डेमोक्रेसी, रमन मित्तल व डॉक्टर सीमा सिंग यांचं द लॉ अँड स्पिरिच्युअलिटी रिकनेक्टिंग द बॉन्ड, लक्ष्मी मुर्डेश्वरपूर यांचं सॉलोइंग द सन, एस जयशंकर यांचं वाय भारत मॅटर्स, MJ अकबर व के नटवर सिंग यांचं गांधी अ लाईफ इन 3 कॅम्पेन्स, प्रोफेसर KP सिंह यांचं मोदी ॲट DU, रघुराम राजन व रोहित लांबा यांचं ब्रेकिंग द मोल्ड, तर अशोक टंडन यांचं द रिव्हर स्विंग हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. प्रश्न क्रमांक 8. 18 एप्रिल रोजी हेलिकॉप्टर अपघातात जीव गमावणारे फ्रान्सिस ओमोंडो ओगोलो हे कोणत्या देशाचे लष्कर प्रमुख होते? तर आता जे फ्रान्सिस ओमोंडो ओगोला आहेत हे केनिया या देशाचे लष्कर प्रमुख होते. आणि मित्रांनो, सेवेत असताना मृत पावणारे केनियाचे हे पहिलेच लष्कर प्रमुख ठरले आहेत. त्यांची 2023 मध्येच लष्कर प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. इथे केनियाचा उल्लेख आला आहे. तर मॅपमध्ये पहा, केनिया हा आफ्रिका खंडातील एक देश असून केनियाची राजधानी नैरोबी, तर सध्या अध्यक्ष हे विल्यम रुटो आहेत. बरं, केनिया या देशाचं चलन काय आहे? तर केनियन शिलिंग हे या देशाचं चलन आहे. प्रश्न क्रमांक 9. कोणत्या देशाने प्रथमच हिंदी भाषेतून रेडिओ प्रसारण सुरू केले आहे? तर नुकतेच आता कुवेत या देशाने प्रथमच आपल्या देशात हिंदी भाषेतून रेडिओ प्रसारणाला सुरुवात केली आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, दरवर्षी वसुंधरा दिवस कधी साजरा केला जातो? तर हा जो वसुंधरा दिवस आहे हा दरवर्षी 22 एप्रिल रोजी साजरा केला जातो व यावेळेसची या दिवसाची थीम काय आहे? तर प्लॅनेट वर्सेस प्लास्टिक अशी यावेळेसची या दिवसाची थीम आहे. हा दिवस प्रथम कधी साजरा करण्यात आला होता? तर 1970 मध्ये हा दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला होता. याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या, आता 2040 पर्यंत सर्व प्रकारच्या प्लास्टिकचे उत्पादन 60% कमी करण्याचं जागतिक लक्ष्य ठेवण्यात आलं आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, राष्ट्रीय सुरक्षा गार्डचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.